श्री स्वामी समर्थ मंडळी आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। काय मंडळी, सगळेजण फ्लॉवरची भाजी खायला खूपच नाकडोळी मुरडता ना। तर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अजिबात नाकडोळी मुरडणार नाही आणि सगळेच आवडीने खाते। चला तर मंडळी, मग त्याची रेसिपी बघूया। तर मंडळी, सर्वप्रथम इथे फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचे छोटेसे काप करून छान असे किसून घ्यायचे। फ्लॉवरच्या भाजीचं काय होतं माहिती का मंडळी, ती जर जास्त शिजवली ना तर ती खायला गजगज लागते आणि कमी शिजवली तर निब्बर लागते। यामुळे काय भाजीची चवच बिघडून जाते। तर अशा पद्धतीने तुम्ही भुर्जी, ज्या पद्धतीने आपण भुर्जी बनवतो ना त्या पद्धतीने फ्लॉवरची भुर्जीच बनवणार आहोत। तर व्हिडिओ तर आता इथे सर्व फ्लॉवर किसून झालाय। आता इथे एका जाळीमध्ये तो ओतून घेतला, त्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी टाकून घेतलं। यामुळे त्यातील सर्व काही जीवजंतू मरून जातात। आता गॅसवर कढई तापत ठेवलेलीच होती। त्यानंतर त्यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये तेल टाकून घेऊ। रोजच्या भाजीपेक्षा यामध्ये थोडंसं तेल जास्तच प्रमाणात टाकायचे। आता त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी देऊन घेऊया। त्यानंतर मोहरी जिरे टाकून घेऊया। ते छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेऊया। आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा लालसर झाल्यानंतर लगेचच टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो देखील छान मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया। त्यानंतर लगेचच बारीक आता हे सर्व साहित्य छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद आणि 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट घालून घेऊया। आता हे पण छान असं तेलामध्ये परतून घेऊया। आता त्यामध्ये किसलेला फ्लॉवर टाकून घेऊया आणि त्यामध्येच लगेच मीठ टाकून छान असं 5 ते 10 मिनिट परतून घेऊया आणि त्यानंतर 10 मिनिट वाफे भरून घेऊया। तर मंडळी, मस्त अशी फ्लॉवर भुर्जी तयार झाली। मग तुम्ही देखील वाट कसली बघताय, नक्कीच अशी फ्लॉवर भुर्जी बनवून बघा आणि असेच नवनवीन साधी सिंपल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।